महाराष्ट्रात माणुसकी हरवून बसली आहे त्याचंच जिवंत उदाहरण आपल्याला बीडमध्ये पाहायला मिळालं। ओबीसी समाजाला दिलेल्या आरक्षणाला हायकोर्टात आव्हान देण्यात आलेलं आहे। बाळासाहेब सराटे यांनी याचिका हायकोर्टात सादर केलेली आहे। 9 जानेवारीला या संदर्भातली सुनावणी आहे। ओबीसींना दिलेलं आरक्षण गरजेपेक्षा अधिक असल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आलाय। राज्य मागासवर्ग प्रवर्गाला ओबीसी समाजाचं सर्वेक्षण आणि अभ्यास नव्यानं करण्याचे आदेश देण्याची मागणी सुद्धा करण्यात आलेली आहे। आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी यांच्याकडून आपण अधिक माहिती घेणार आहोत। विवेक, काय ही याचिका आहे, काय बाळासाहेब सराटेंचं म्हणणं आहे? बाळासाहेब सराटेंनी जी याचिका दाखल केलेली आहे त्यांनी म्हणलेलं आहे की ओबीसींना देण्यात आलेलं आरक्षण हे कुठलेही सर्वेक्षण किंवा अभ्यास न करता देण्यात आलेलं आहे, त्याच्यामध्ये रद्दबातल करण्यात यावं अशी मागणी त्यांनी केलेली आहे आणि त्या संदर्भात जनहित याचिका दाखल केलेली आहे। त्यांचं म्हणणं आहे की मुळात ओबीसी भटक्या व्यक्तींना देण्यात आलेलं मूळ आरक्षण आणि त्यात करण्यात आलेली 16% वाढ रद्द करून राज्य मागासवर्ग आयोगाकडून या जातींचं आर्थिक आणि सामाजिक मागासलेपण तपासत यावं तसे आदेश राज्य सरकारला मुंबई हायकोर्टाने द्यावे अशी त्यांनी मागणी केलेली आहे। त्यात त्यांनी म्हटलेलं आहे की आतापर्यंत ओबीसी आरक्षणाबाबत घेतल्या गेलेल्या निर्णयांचा आढावा घेऊन 1967 मध्ये 180 जातींचा ओबीसी मध्ये समावेश करण्यात आलेला होता आणि 23 मार्च 1994 मध्ये मूळ 14% आरक्षणात वाढ करून भटक्या व्यक्तींसह ते 30% करण्याचा राज्य सरकारने घेतलेला निर्णय होता। या सगळ्या गोष्टींना आता मुंबई हायकोर्टात आव्हान देण्यात आलेलं आहे आणि याच्यावरची सुनावणी पुढच्या महिन्यात 9 जानेवारीला होणार आहे। सुवर्ण, नक्की विवेक, अत्यंत महत्त्वाची ही बातमी आहे। एकापाठोपाठ एक आरक्षणाच्या मुद्द्यावर समाज आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत। ओबीसी आरक्षणाचा हा मुद्दा होता। धन्यवाद अधिक माहिती दिल्याबद्दल। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। दुष्काळग्रस्त भागांमध्ये शेतकऱ्यांच्या कर्ज वसुलीला स्थगिती देण्यात आलेली आहे। 2018च्या खरीप हंगामातील पीक कर्जासाठी हा निर्णय लागू असणार आहे। याचबरोबर सहकारी कर्जाचं पुनर्गठन सुद्धा होणार आहे। भाजपच्या राज्यात कर्ज वसुलीला स्थगिती देण्यात आलेली आहे। पुढचे 10 महिने ही कर्ज वसुली थांबवण्यात आलेली आहे। नवीन विधानसभा जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत या कर्ज वसुलीला स्थगिती दिली गेली आहे। पाहूयात या निर्णयाचा नेमका अर्थ काय आहे ते ग्राफिक्सच्या माध्यमातून। कर्ज वसुलीला स्थगिती म्हणजे काय बघा तर 2018च्या खरीप हंगामातील पीक कर्ज वसुलीला स्थगिती दिली गेली आहे। नवीन विधानसभा अस्तित्वात येईपर्यंत ही स्थगिती असणार आहे। 31 ऑक्टोबर 2019 पर्यंत ही स्थगिती असेल। दुष्काळ जाहीर झालेल्या गावांमध्येच ही कर्ज वसुलीला स्थगिती लागू असेल। सहकारी कर्जांचं पुनर्गठन होणार आहे। कृषी पंपाच्या चालू वीज बिलामध्ये 33.5% सूट देण्यात आलेली आहे। कृषी पंपाची वीज जोडणी तोडणार नाही असाही निर्णय झालेला आहे। शाळा आणि कॉलेजमधील परीक्षा शुल्क माफ केलं जाणार आहे। रोहयो अंतर्गत कामांच्या निकषांमध्ये काही प्रमाणात शिथिलता आणली जाणार आहे। आवश्यक तिथं पिण्याचं पाणी टँकरनं पुरवलं जाणार आहे। कर्ज वसुलीला स्थगिती देण्याचा जो निर्णय राज्य सरकारने घेतलाय त्याच्या बरोबरीने किती महत्त्वाचे मुद्दे समोर येत आहेत ते आपण या ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहत होतो। राज्यभरातल्या शेतकऱ्यांकरता अत्यंत महत्त्वाची बातमी। महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीला भाजप सरकारने स्थगिती दिलेली आहे। नवीन विधानसभा अस्तित्वात येईपर्यंत सरकारने हा निर्णय घेतलाय। 2018च्या खरीप हंगामातील पीक कर्जवसुलीला स्थगिती देत 31 ऑक्टोबर 2019 पर्यंत कर्जवसुलीला स्थगिती देण्यात आली आहे। त्याआधी काल रात्री राजस्थानच्या अशोक गेहलोत सरकारनेही प्रत्येक शेतकऱ्यांचं 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज माफ केलं जाईल अशी घोषणा केली होती। आसामच्या भाजप सरकारने 600 कोटींची पीक कर्ज माफी केली। त्याआधी छत्तीसगडच्या काँग्रेस सरकारने 6000 कोटी देत पीक कर्ज माफ करत असल्याची घोषणा केली आणि निवडणुकीदरम्यान आश्वासन पूर्ण केलं। याची सुरुवात सत्तेत आलेल्या कमलनाथ सरकारने मध्य प्रदेशमधून केली। प्रत्येक शेतकऱ्याचं 2 लाखांपर्यंत कर्ज माफ करण्याची ही घोषणा होती। महाराष्ट्रामध्ये कर्ज वसुलीला जी स्थगिती दिली गेलेली आहे त्याच्या आधी काँग्रेसने आसाम, राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेशमध्ये कर्जमाफी आणि कर्जामध्ये सूट देऊन शेतकऱ्यांना खुश करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या पाठोपाठ महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रामध्ये कर्ज वसुलीला स्थगिती दिली आहे। ही कर्ज वसुलीला स्थगिती 10 महिन्यांसाठी देण्यात आलेली आहे।
पीक कर्ज वसुलीला ही स्थगिती आहे। पण सुरुवातीला मध्य प्रदेशमध्ये, मग छत्तीसगड, राजस्थान आणि आसाम या सगळ्या ठिकाणी काही ठिकाणी काँग्रेस सरकारनं शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलेलं आहे। 2 लाखांपर्यंत कर्ज माफ करण्यात आलेलं आहे। तर काही ठिकाणी शेतकऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा काँग्रेस सरकारनं देऊ केलेल्या आहेत। शेतकऱ्यांना खुश करण्याचा प्रयत्न या 4ही राज्यांमध्ये झालेला आहे। त्याच्या पाठोपाठ राज्य सरकारनं कर्ज वसुलीला स्थगिती दिलेली आहे। विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी या कर्ज वसुलीच्या स्थगिती संदर्भात काय प्रतिक्रिया दिली आहे ती पाहूयात। राज्यामध्ये कर्ज वसुलीला स्थगिती देण्यात आलेली आहे। तसंच कर्जाचं पुनर्गठनाच्या संदर्भात देखील GR काढलेला आहे। मुळात राज्य सरकारची ही भूमिका ज्या ठिकाणी दुष्काळी जाहीर झालेले आहेत त्या ठिकाणी घेण्याची कशाची मानसिकता आहे, कारण की काँग्रेसने संपूर्ण देशात आता कर्जमाफीची भूमिका घेतल्यामुळे अशा स्वरूपाची भूमिका होती का? असं राज्यात दुष्काळाची दाहकता प्रचंड होती। आमची तीच मागणी होती पहिल्यापासून की 100% कर्ज माफ करा म्हणून। आणि ह्या 3 राज्याचा जनाधार जो काँग्रेस पक्षाला मिळाला आणि जी आश्वासनं पक्षाच्या प्रमुखांनी, काँग्रेस अध्यक्षांनी, राहुल गांधीजींनी जनतेला दिली होती त्याची पूर्तता एकाच आठवड्यामध्ये काँग्रेस सरकारनं करून 2018 पर्यंतची कर्जमाफी आता जाहीर केली, सरसकट केली। मला असं वाटतं की हे सरकार ज्या नियमाच्या निकषाच्या अटी घालून शेतकऱ्यांना छळण्याचा एक प्रकार जो लावला होता, मला वाटतं ते सरकार शुद्धीवर आलेलं आहे। आणि हा जनाधार जो आहे याचा जनाधार जो पक्षाला मिळाला, काँग्रेस पक्षाला, हा कुठेतरी आता आपल्या विरोधात चाललेला आहे राज्यामध्ये, ही आता या सरकारच्या लक्षात आलेलं आहे। मला असं वाटतं त्याचाच परिणाम आहे की ताबडतोब कुठेतरी ही सावरासावर करण्यासाठी त्यांनी हा GR काढलेला आहे। सर, दुसरा प्रश्न असा उपस्थित होतो की तुमच्या आघाडीची बैठक झाली होती, नेमकं सद्यस्थिती काय? 8 जागा ज्या होत्या त्या सगळ्या चर्चेचा विषय होत्या, त्याबाबत कन्क्लुजन निघालंय का अद्याप मतभेद आहेत? नाही, जागा वाटपात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा मित्रपक्षाचे मतभेद काहीच नाही आहे। शेवटी आपल्याला कल्पना आहे की आघाडीमध्ये काम करताना स्वाभाविकपणे काही जागांच्या बाबतीमध्ये काही मित्रपक्षांचा आग्रह असतो आणि त्या ठिकाणी अन्य पक्षांचाही मग त्या ठिकाणी दावा त्यांनी केलेला असतो। तर यातून मार्ग निघावा, कारण शेवटी अंतिमतः राज्यामध्ये आघाडीला यश मिळालं पाहिजे। आणि सध्याच्या राज्यातलं भारतीय जनता पक्ष शिवसेनेच्या विरोधामध्ये जो लोकांचा प्रक्षोभ आहे त्याचा सुद्धा आदर आम्हाला करता आला पाहिजे।